नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या चॅनलवर. आणि माझ्या मागे तुम्ही आज जी गर्दी बघताय ती गर्दी म्हणजे एक ऑप्शन चालू आहे आणि त्या ऑप्शन बद्दल दादा सांगेल तुम्हाला पुढचा. आज कोकणामध्ये शेतीला भरपूर प्रमाणात प्राधान्य आहे आणि शेतीबरोबरच एक दुसरा इथे उदरनिर्वाह आहे, तो म्हणजे मासेमारी. आणि आज आम्ही हरणे बीचवर उभे आहोत आणि माझ्या मागे आज जे ऑप्शन चाललेलं आहे ते माशांचं ऑप्शन चालू आहे आणि भरपूर प्रमाणात इथे लोक या ऑप्शनसाठी येतात. तेव्हा आपण जाऊया आणि पाहूया कशा प्रकारचा सर्व माणसांचा हा फेवरेट विषय मला वाटतं आणि सर्वात माझा सर्वात मोठा माझा. आणि तुम्ही जर मासे खायची जर तुम्हाला आवड असेल तर नक्की इथे येऊन भेट द्या. भरपूर प्रमाणात भरपूर साऱ्या प्रकारची मच्छी इथे आलेली असते. तर मित्रांनो, चला तर जाऊया ऑप्शन कसं असतं हे पाहायला. हरणे समुद्रात या उभ्या असलेल्या बोटींमधून मासे पकडून आणले जातात आणि नंतर हे मासे छोट्या छोट्या होड्यांमधून काठापर्यंत पोचविले जातात. नंतर या होड्यांमधले मासे काठावर असलेल्या बैलगाड्यांमधून बंदरावर लिलावासाठी आणले जातात. बैलगाड्यांमधून मासे छोट्या मोठ्या कंटेनरमधून उतरवल्यावर त्या माशांचा लिलाव होतो. आलेला प्रत्येक माणूस त्याच्या क्वांटिटी आणि साईजप्रमाणे त्याची बोली लावतो. विविध प्रकारचे मासे येथे आल्यावर आपल्याला पाहायला मिळतात. एक वेगळाच अनुभव येथे आल्यानंतर आपल्याला येतो. लाखो रुपयांची उलाढाल येथे दर दिवसाला होत असते. मित्रांनो, इथे ऑप्शन चालू असताना आम्ही इथे फिरतोय आणि या काकू आपल्याला बऱ्यापैकी इथल्या लिलावाची माहिती देतील. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया इथला लिलाव कसा असतो. लिलाव असते सकाळी 8:30ला मार्केट भरते. सकाळी 8:30ला, संध्याकाळी 4:30ला. सकाळी 8:30 ते 11पर्यंत मार्केट असते. संध्याकाळी 4:30 ते 7 वाजेपर्यंत मार्केट असते. या मार्केटला रोजचे रोज ताजे मासे येतात, ताजे मासे जातात. इथे बाहेरच्या गाड्या म्हणजे येतात. त्याच होड्या परत जातात आणि परत येतात दिवसातून 2 त्याच होड्या नाही, वेगवेगळ्या असतात. एक होडी गेली की कमीत कमी 8 दिवसांनी 10 दिवसांनी येते. असं रेग्युलर चालू असते कंटिन्यू. ओके, 500 ते 700 होड्या आहेत अच्छा. हरणे बंदरातला. आज 15-20 गेले, उद्या 15-20 गेले, असं कंटिन्युअस रोजच्या रोज त्यांचं मासेमारी चालू असते. मासेमारी चालू आहे, पण पाहिजे तसं आम्हाला मच्छीला भाव भेटत नाही.
भाव भेटत नाहीये. भाव नाही भेटत अजिबात. मार्केट नामचं आहे, एकदम डाऊनलोड झालाय. कशामुळे? कारण LED लाईट आहे ना, LED चालू आहे, त्याच्यामुळे LED मुळे बाहेरच्या बाहेर होड्या जास्त माल नेतात प्रमाणात. तिकडे बाहेर जातात 300-400 रुपये किलो पापलेट जाते. मग इथे आणून जर आमचं 500-700 रुपयाने कोण घेणार? शिवाय LED म्हणजे कसं ते एकत्र मासे मारतात, ते त्यांना परवडते द्यायला. आम्हा कोणी लोकांना इथं हरण्या परवडत नाही. एक होडी बाहेर होडी जायची म्हणजे कमीत कमी निवड खर्च 1 ते 1.5 लाख रुपयाच्या होडीला खर्च येते. एका ट्रिपचा जायचा. एका ट्रिपचं जायचं आणि होडी आली की कदाचित 1 लाखाचा होते, कधी 1.5 लाखाचा. लॉस झाल्यानंतर कधी कधी एक होडी येते 1 लाखाचा खर्च करून जाते आणि 30,000ची पण मच्छी सापडत नाही. मित्रांनो, 8 दिवसांनी एक होडी इथे येते आणि ती एक होडी जेव्हा इथे येते तेव्हा काकूंचं असं म्हणणं आहे की 1.5 लाख ते 2 लाख रुपये इन्कम यायला पाहिजे आणि ते फक्त निव्वळ 30,000 रुपये येतं. तर इथे जेव्हा लिलाव चालू असतो तेव्हा शक्यतो बार्गेन न केलेली बरी. आणि जसं तुम्ही शेतीला प्राधान्य देता तशी ही सुद्धा यांचा एक उदरनिर्वाहाचीच गरज आहे. तर ती गरज तुम्ही यांना मदत म्हणा किंवा काही म्हणा, ऑप्शनला शक्यतो योग्य तो भाव मिळेल अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथे येऊन त्याचा सगळ्याचा लाभ घ्यायला विसरू नका. मासे खाणाऱ्या खवय्यांसाठी जेवढा आनंद देणारा अनुभव असतो तेवढ्याच या आनंदासाठी या कोळी बांधवांनी आपला जीव धोक्यात घातलेला असतो. कारण 8-8 दिवस एखादी बोट जर समुद्रात मासेमारी करता जात असेल तर त्यांना सुद्धा समुद्रातील विविध धोक्यांना सामोरं जावं लागतं. तेव्हा या कोळी बांधवांना योग्य तो भाव मिळेल याची काळजी आपणच घेतली पाहिजे. बाकी मासे खाणाऱ्यांचे येथे स्वागतच आहे. येथे माशाचा लिलाव कसा होतो हे पाहण्याचा आणि येथील सौंदर्याचा ज्यांना अनुभव घ्यायचा असेल त्यांनी दापोली येथील हरणे बंदराला नक्की भेट द्या. असेच नवीन व्हिडिओज आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.